पूर्वीच्या काळामध्ये पैसा जमवून मोठं घर बांधणं, हॉस्पिटल बांधणं, त्याचबरोबर लोकांची मदत घेऊन हे सर्व आपलं स्वप्न पूर्ण करणं हे महाननी केलं. पण पूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर किंवा मेडिकलमध्ये जर ॲडमिशन घ्यायची म्हटली तर पैसा लागायचा. आर्थिकदृष्ट्यासुद्धा महाननी त्या गोष्टीमध्ये दोन्ही मुलांना मेडिकलमध्ये ॲडमिशन घेऊन दिले. खूप मोठी गोष्ट आहे आणि मुलांनीसुद्धा त्यांच्या कष्टाचे सार्थक केले. सो दीपा आणि हर्षद तुम्हीसुद्धा तेवढेच सहभागीदार आहात त्यांच्या सुखाला. तृप्ती तर तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहेच, त्यामुळे तिच्याबद्दल मी काय बोलणार नाही. पण हे त्यांना मेडिकलमध्ये ॲडमिशन घेऊन देणं हे जे ऋण मुलं कधीच फेडू शकत नाहीत. मावशीच्या प्रत्येक निर्णयाला साथ शांतपणे देत त्यांनी जो संसार केला, मावशी सांगेल ते ऐकतात, हे मात्र खरं आहे. मी मावशीबद्दल नाही बोलत, त्यांच्या वाढदिवसाला मी मावशींबद्दल बोलीन, नाहीतर मावशी म्हणतील अगं काय, महा म्हणतील माझ्याबद्दल बोल, म्हणून मी मावशी तुमच्या वाढदिवसाला नक्की तुमच्याबद्दल बोलेन. जोक्स अपार्ट, पण महाशिवाय मावशी निर्णय घेऊ शकणार नव्हत्या आणि मावशीशिवाय महा नाही. हे दोघं एकमेकाला पूरक आहेत. महा तुम्ही असेच सुखी, समाधानी आणि काय निरोगी राहावं आयुष्यभर आणि लोकांना असेच तुमच्या व्यवसायाचा उपयोग व्हावा. चालता फिरता डॉक्टर म्हणतात ना, तसं कधी पण महांना फोन करा. ऑलवेज रेडी टू डू एनिथिंग फॉर एनीवन. म्हणजे पेशंटसाठी वाटेल ते असे हे डॉक्टर आहेत. तुम्हाला सलाम आमच्यातर्फे आणि आमच्या गोखळीकर परिवारातर्फे आणि प्रकाश शहाणे फॅमिलीतर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सप्रेम जय जिनेंद्र. साधारण 70 वर्षापूर्वी माढ्या या खेडागावापासून शिक्षणाला सुरुवात करून पुढे पुणे येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून नवजीवन काकांनी कुर्डवाडी येथे वैद्यकीय सेवा देण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच अल्प दरामध्ये पेशंटला खात्रीशीर वैद्यकीय सेवा मिळाल्यामुळे कुर्डवाडी व कुर्डवाडीच्या आसपास 20 किलोमीटर काकांचा नावलौकिक झाला. त्यांच्या या रुग्णसेवेला माझं विनम्र सॅल्यूट. आज नवजीवन काका अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना यापुढील आयुष्य निरोगी निरामय लाभून त्यांच्यातील नवचैतन्य बहरत जाऊन त्यांचा 100वा वाढदिवसाचा कार्यक्रम आपणा सर्व नातेवाईकांना व हितचिंतकांना पाहायला मिळावा अशी मी जिनेंद्र भगवंताजवळ प्रार्थना करतो. विश यू हॅपी बर्थडे डॉक्टर नवजीवन बाबा. नावाप्रमाणेच एखाद्या व्यक्तीला नवीन जीवन देणारे तुमची साथ अशीच लाभत राहो. डॉक्टर खूप आहेत या जगात, असतात, पण फॅमिलीमध्ये एकतरी डॉक्टर असा असावा असे व्यक्तिमत्व तुम्ही तुमच्या आयुष्याला इतकं सुंदर असा आकार दिला आणि आज असे सोनेरी दिवस पाहायचे सौभाग्य आम्हाला सर्वांना लाभले आहे. तुमचा एक ना एक गुण आत्मसात करण्यासारखाच आहे. शांत, मनमिळावू, सतत हसतमुख, शिस्तबद्ध. तुम्ही सर्व गोष्टींमध्ये स्वतःला झोकून देऊन गोष्टी पूर्ण करता. देवधर्म, ध्यानधारणा, व्यायाम असे एक ना अनेक कार्य आजही तितक्याच उत्साहाने व ऊर्जेने तुम्ही पूर्ण केली आहेत. नवीन गोष्टींचा स्वीकारही असो, सगळं काही एकदम इत्थंभूतपणे तुम्ही पार पाडता. खूप असं मोठ्या मोठ्या शब्दांचा भडीमार नाही करणार की बोलणं राजकीय वाटावं. तुम्ही असेच निरंतर आमच्यासोबत राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. चिरायू हो. वन्स अगेन विश यू हॅपी बर्थडे. तुमचीच लाडकी पूजा. जय जिनेंद्र. शून्यातून ईश्वर निर्माण करणारे, जिद्द, चिकाटी आणि मार्ग, आत्मविश्वासू, उथक परिश्रम, मेहनतीच्या बळावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे अद्वितीय असे माझे मामा डॉक्टर नवजीवन शहा
यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. माझे मामा प्रत्येकांच्या अडीअडचणीत मदत करणारे व अचूक असा मार्ग दाखवणारे आहेत. कधी पण हसतमुख राहणारे मामा. विश यू मिनी हॅपी बर्थडे मामा. आपली भाची वनिता. थँक्यू. जय जिनेंद्र. आज डॉक्टर नवजीवन शहा यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण एकत्रित जमलो आहोत. त्यांच्या स्वभावामध्ये जर बोलायचं झालं तर त्यांच्या हृदयामध्ये वैनगंगेची सखोलता आहे, कृष्णाकाठचा मनमिळाऊपणा आहे व त्याचप्रमाणे पैठणची भाविकतासुद्धा आहे. या सर्व गोष्टी असताना सुद्धा कुठल्याही कार्यामध्ये कष्टाळूपणा जो आहे तो कोकणचा कष्टाळूपणा त्यांच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फार उत्तम आहे. अशा या व्यक्तिमत्वाचा गेल्या 50 वर्षापासून जो आमचा परिचय झाला त्याचं निमित्त 15 निवासी रामचंद्र मनोहरजी शाह यांची कन्या सुनंदा ही आली आणि आम्ही साडू भाऊ झालो. तर अशा या त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा अभ्यास केला तर बंधू डॉक्टर कुंतलच्या माता पिताजी आणि त्यांच्या समस्त बहिणी की असणारा परिवार अत्यंत विनयशील, संयमी आणि षोडश कारणातल्या 16 भावनापैकी त्यांचा महत्त्वाचा गुण विनय संपन्नता जो आहे तो फार मोठा महत्त्वाचा आहे. असा या व्यक्तिमत्वाचा 75वा वाढदिवस साजरा त्यांचं कुटुंब करतंय आणि आम्ही सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत. हा एक मोठा योगायोग आहे, कारण त्यांचा गेल्या आमच्या संबंधित आल्यापासून आमच्या सगळ्यांच्या पाहुणे माणसांची प्रकृती त्यांनी फार उत्तम ठेवलेली आहे. ही फार मोठी देणगी, ही त्यांच्या आयुष्यातलं फार मोठं दातृत्व आहे की ज्या दातृत्वाला किंमत करू शकत नाही असं परोपकारी असं दातृत्व त्यांनी आम्हाला दिलेलं आहे, त्यांनी दाखवून दिलेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता त्यांच्या जीवनामध्ये अशाच पद्धतीचं काम व्हावं आणि निर्विघ्नपणे त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर सहकार्य मिळून सर्व लोकांना आशीर्वाद, मंगल आशीर्वाद, कार्याचा आशीर्वाद द्यावा ही त्यांना विनंती. ओम नमः.